हॅलो महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आदित्य पुणेकर. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्याच दर्शनाने आजपर्यंत मी इथपर्यंत आले आणि एवढं यश मला मिळालं आहे. मला कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं की एवढं यश मिळेल, तुमचं भरभरून प्रेम मिळेल आणि तुम्ही मला एवढा छान सपोर्ट करतात की मी टाईमपासमध्ये हे सर्व गोष्टी करत होते. व्हिडिओ मला वेळात वेळ भेटेल असा काढत होते आणि शेवटी त्या प्रयत्नाला यश हे मला भेटलेलंच आहे. तर तुम्ही म्हणत असाल की असं का बोलतात आदित्यताई, तर मी ह्याविषयी असं बोलते की खूप मोठी गुड न्यूज पण आहे. तुम्हाला कळलीच असेल करिश्माकडून, तरीही मी सांगते आज तुम्हाला की तुम्ही चॅनल माझं जे आहे ते खरंच खूप तुमच्या प्रेमामुळे आजपर्यंत इथपर्यंत आला आहे. तुम्ही खूप मला भरभरून प्रेम प्रतिसाद भरपूर दिलेला आहे आणि त्या प्रेम आणि प्रतिसादामुळंच मी व्हिडिओ काढायला शिकले, उत्साह आला आणि प्रयत्न मी केला. तुम्ही जर मला प्रयत्नामध्ये जर यश नसतं दिलं तर मी मागच राहिले असते. तुम्ही तुमचं खरं खूप म्हणलं तर एक दोन आहे की मला इथपर्यंत आणण्याच्या पाठीमागे. तर चला, मला विषय जे बोलायचा ती विषयाला मी चालू करते. खरं म्हणलं ना, ज्यावेळेस मी चॅनेल खोलला त्यावेळेस मी स्वामींना हे सांगितलं, स्वामी मी प्रयत्न करते, यश द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही मला कधीच हरवून नाही देणार. आणि स्वामींनी मला कधीच हरवून नाही दिलं. ज्यावेळेस मी जॉबला पण जाणार होते पण स्वामींना मी प्रार्थना केली, स्वामी मला काम लागू द्या, चांगल्या ठिकाणी सगळं काय होऊ द्या, मी तुमच्या दर्शनाला येईन. तर मी कामाला लागले, सगळं काय झालं. पण एक वर्ष गेला की मी स्वामींपर्यंत पोचूच शकले नाही. ते म्हणतात ना, देवाने बोलवलं तरच आपण जाईल, तोपर्यंत जाऊ नाही शकणार. तर मी तिथपर्यंत स्वामीपर्यंत पोचायला मला साधारणपणे 1 वर्ष लागलं. मी स्वामींपाशी गेले, पाया पडले, अक्कलकोटला गेले आणि एवढं छान दर्शन मिळलं. वाटलं नव्हतं की स्वामींच्या दरबारात जाऊन 5च मिनिटात माझं दर्शन होईल. तर खरंच खूप छान दर्शन झालं. कारण की सगळे बोलतात की अक्कलकोटला एवढी गर्दी असते की त्या लाईनला उभं राहावं लागतं. कोणाकोणाचे दिवस अख्खा पूर्ण दिवस जातो स्वामींपाशी गेल्यावर. पण मी गेले आणि लगेच माझं दर्शन झालं. एवढं छान झालं. स्वामींच्या पायापर्यंत जाऊन हात टिकून छानपैकी दर्शन घेतलं मी आणि त्यांच्याच प्रेमाने त्यांच्याच आदर्शाने मी आजपर्यंत इथपर्यंत पोचले. बरेच माझ्यावर मोठे मोठे संकट आले, ते स्वामींनी तारलेले आहेत आणि इथनं पुढं पण जे संकट येतील, जे माझ्याविषयीचे बोलतात त्यांचे पण संकट सर्व दूर होतील. मी कधी कोणाचं वाईट नाही केलं, कधीच नाही. ही सोशल मीडिया सोडून काय, माझ्या फॅमिलीतल्यांचं पण मी ज्याला भेटलं त्याला सर्वांना प्रेम लावलं, मन मोकळेपणाने बोलले. त्या गोष्टीचा बऱ्याच लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे. तर जाऊ द्या, जे झालं ते झालं. शेवटी नशिबातलं आहे. कर्म जे म्हणतात ना, कर्माचं नेलं पण नशिबाचं नाही नेलं, ते काहीतरी उलटा डायलॉग आहे, मला काही जमत नाही आहे, सॉरी. तर त्या सॉरीविषयी पण मला बोललं जातं. मला जे योग्य वाटतं ते मी बोलते आणि माझी प्रगती झाली असेल, कोणाला जर त्रास होत असेल तर स्वामी मी तुमच्या चरणापर्यंत आले. आज तुम्ही मला सगळं यश, बळ आणि ताकद दिली म्हणूनच मी इथपर्यंत आले आणि एवढं सगळं काही गोष्टी झाल्या. तर चला मी तुम्हाला सांगते की काय आनंदाची गुड न्यूज आहे की मी हासिक मजाक कॉमेडीमध्ये आणि करिश्माला जे चॅनलवर जाऊन बोलायची की आदित्यताईचा चॅनल आहे का, ज्याने की मी गेल्या बारी मी खोलला होता तो मी डिलीट मारला. म्हणजे असेल पण कदाचित, पण मी डिलीट मारला की मला कधी इंटरेस्ट नाही आला चॅनल काढायचा, कारण माझ्या मागं खूप कामं असतात, त्याच्यामुळे मी काढला नव्हता. मग करिश्माला सारखं म्हणायला लागलं की आदित्यताईचा चॅनल वगैरे आहे का, प्लीज आम्हाला त्यांचं बघायला किंवा त्यांच्या चॅनलला सपोर्ट करायला आवडेल, म्हणून मग मी काढला होता चॅनल. आणि असं वाटलं नाही की 1000 फॉलोअर्स आणि 4000 वॉच टाईम माझ्याकडून होईल, हे शक्यच नव्हतं. तर ह्याच्या मागं खूप मोठं योगदान आहे, ते करिश्माचंच आहे. खरं म्हटलंच तर मी फक्त व्हिडिओ काढत होते, पण त्याला सपोर्ट करणं हे सर्व करिश्माने केलेलं आहे. आणि खरं म्हटलं ना, आज एक नवीन यूट्यूबवर जर नवीन येत असेल आणि तो संघर्ष करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्या मागं जर सपोर्ट असेल तर सर्व करू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट की माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला. सर्वात मोठी गोष्ट असते की आपल्या फॅमिलीची, की जर आपल्या फॅमिलीने जर हा बोललं तरच आपण पुढं जाऊ शकतो, लेडीज पुढं जाऊ शकतात. जर आपली फॅमिलीच नाही म्हणलं तर आपण नाही जाऊ शकत आणि सपोर्टही नाही करू शकत. काय लोक बोलतात मला, नुसती येते बघ करते आणि 3-4 मिनटाचा व्हिडिओ काढते. ताई
मला जमल तसा मी व्हिडिओ काढते आणि मला जमल तसा मी प्रयत्न करत असते. आणि खरं म्हटलं तर माझ्या फॅमिलीचं फार मोठं ह्याच्यामध्ये सपोर्ट आहे, की मला म्हटलं की तुला आवड आहे तर तू कर, पण आम्ही नाही येणार. तर ठीक आहे म्हटलं, जसं तुमची इच्छा तसं मी करते. तर सर्व म्हणलं तर यूट्यूबवर माझ्या फॉलोअरचं खरंच खूप धन्यवाद आहे, की तुम्ही मला इथपर्यंत आणलं. 4000 वॉच टाईम क्लिअर झालेला आहे, 1000 फॉलोअर्स पूर्ण झाले. आणि खरंच तुमचं खूप मनापासून धन्यवाद, की तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या सपोर्टमुळं मी आजपर्यंत इथपर्यंत आलेले. आणि सर्वात मोठं गोष्ट म्हणलं तर मला करिश्माने पण फार मोठा सपोर्ट केलेला आहे. कारण की एखादा यूट्यूबवर जर यूट्यूबवर येत असेल तर त्या मागे सपोर्ट लागतो, जे की ती करिश्माने मला केलेलं आहे. बरेच लोक म्हणतात की तू तिचं नाव घेते. हां, चांगल्या लोकात बरेच चांगले आहे ती, मी माझ्या बाबतीत ती चांगली आहे म्हणून मी नाव घेते. आणि ज्यांना जर वाईट वाटत असेल तर मी त्याला काही करू शकत नाही. तिने माझ्यासाठी छान सपोर्ट केला म्हणून मी तिचं नाव घेते. आणि नाव जर घ्यायचं मागं असतं तर काय म्हणतात ना, गुरुपौर्णिमा झाली. आज जर मार्गदर्शन करायला गुरुच आपल्याला नीट नाही भेटला तर शिष्य कसा घडेल. तसंच आहे की तिने मला एका गुरुप्रमाणे गाईड केलं आणि मला इथपर्यंत आणलं. आणि माझा फायनली चॅनल मोनेटाईज झालेलं आहे. ती पण मी तुम्हाला सांगते कधी झालं आहे. माझा गुरुपौर्णिमे दिवशी 10 वाजता मला मेसेज आला की तुमचा 4000 वॉच टाईम क्लिअर झाला आहे. आणि गुरुपौर्णिमा दिवशीच मला खूप मोठं गिफ्ट भेटलं होतं, की चॅनल मोनेटाईज झालं. मला वाटलं पण नव्हतं की तुमचा प्रेम आणि सपोर्ट मला भेटेल, की एवढ्या लवकर चॅनल मोनेटाईज होईल. आणि ते झालेलं आहे. आणि खरंच खूप मला आनंद आहे की तुमच्या प्रेमामुळंच आजपर्यंत मी इथपर्यंत आले. तुमचं मनापासून खूप धन्यवाद आहे. असंच छान सपोर्ट करा. आणि माझं जर व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर तुम्ही मला सांगा, त्या गोष्टी किती मी करण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न करीन. आणि कसं आहे, कुणी वाईट केल्यानं आपलं वाईट होत नसतं. माझ्या मागं स्वामींची कृपा आहे. मी कधीच देवाचं आणि पूजा करणं कधीच माझं चुकत नाही. माझं स्वामींचं नाव नेहमी तोंडात असतं. मी जर सकाळी कामाला गेले तर माझ्या कानामध्ये हेडफोन असतो, की तिथं स्वामींचंच सगळं चालू असतं, गाणी वगैरे किंवा तारक मंत्र हे सर्व चालू असतं. आणि मी ती काम करता करता मी ऐकत असते. आणि 24 तास माझ्या तोंडात स्वामींचंच नाव असतं. कारण की मी बरोबर आहे ना, तर माझे स्वामी पण मला भरभरून प्रेम देतील, इथपर्यंत आणतील आणि छान सपोर्ट करतील. मला ह्याचा विश्वास आहे. माझे स्वामी मला कधीच डगमगू देणार नाहीत. आजपर्यंत मला इथपर्यंत आणून सोडलं हे स्वामींच्याच कृपा आहे. आणि जास्त सपोर्ट केला ती मला करिश्माने केला. आणि खरंच खूप धन्यवाद तुझं करिश्मा, की तू मला इथपर्यंत आणून सपोर्ट केला. आणि तुझ्या प्रेमामुळेच इथपर्यंत मी आले. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीनी सर्वात मोठा सपोर्ट केला, की त्यांनी मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर केले आणि फॉलो पण केले. आणि माझा 4000 वॉच टाईम पण पूर्ण झाला, की स्वप्नातही वाटलं नव्हतं की 4000 वॉच टाईम माझ्याकडून होईल. कारण की 4000 वॉच टाईम म्हणजे सोपं नाही आहे. आणि 3 महिन्यातच माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे. आणि आतापर्यंत माझं गुरुपौर्णिमेलाच झाला आहे. पण म्हटलं की आपण बघू, हळू गुड न्यूज देऊ. मी करिश्माला सांगून ठेवलं होतं की करिश्माने तिच्याही चॅनलवर टाकलं आहे. तर तुम्हाला कसे माझे व्हिडिओ वाटले, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. मग चला, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.